पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय महाजनादेश 2014 या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांच्याशी. रोहन, पुन्हा एकदा स्वागत आपलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून एक राजकारण काय आहे ते आपल्याला कळालं. राजकारणात काय बदल करायचा आहे तो रोहनला कळाला आहे. हा बदल करत असताना उस्मानाबादमध्ये फिरत असताना दोन दिग्गज आपल्या समोर आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी. या दोन दिग्गजांचं आव्हान रोहन देशमुख, 26 वर्षांचा रोहन देशमुख कसं पेलतोय? खूप जड नाही आहे, कारण की तरुण आहे. माझं जेवढं वय तेवढं त्यांचं राजकारणातलं वय आहे. पण आजपर्यंत त्यांनी कुठलंही काम या ठिकाणी केलेलं नाही. आणि दोन दिग्गज जरी असले तर देशातल्या म्हणजे बरेच इतिहास घडून अनेक ठिकाणी इतिहास घडलेला आहे. दिल्लीमध्ये आपनी इतिहास घडून दाखवला आहे. राजू शेट्टी साहेबांनी पण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद असताना त्यांनी पण इतिहास घडून दाखवला आहे. सदाशिवराव मंडलिक साहेब आहेत. अनेक अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी की हे घडून दाखवलेलं आहे. आणि निश्चितच उस्मानाबादची पण जनता ही मला असं वाटतं की देशातला सर्वात पहिला तरुण अपक्ष लोकप्रतिनिधी खासदार हा पाठवून देणार आहे. नक्कीच, त्यासाठी शुभेच्छा तुला. अपक्ष उमेदवार उभं राहत असताना कुठेतरी मनात भीती होती का? आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करताना काय अडचणी समोर येतात? कारण भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर रोहन काहीसा नाराज झाला होता, पक्ष सोडला आणि आता पक्षाविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. पक्ष असो किंवा नसो याची चिंता मला आजपर्यंत कधी नव्हती. आणि मी काम करत राहिलेलो आहे. आणि आजही मी जे फिरतोय मला कुठं अडचण तर जाणवत नाही. पण लोकांमध्ये एक आनंद वाटतोय, कारण की आजही देशामध्ये 60% जनता म्हणजे मतदान करते, 40% जनता मतदानच करत नाही. आणि लोक म्हणतात आज जे मतदान करत नाही ते म्हणतात की आजपर्यंत आम्हाला पर्याय नव्हता. असं वाटत नव्हतं की कोणीतरी चांगलं आहे, कुणासाठी तर जाऊन तळमळीनं 1 तास लाईनीमध्ये उभा राहावं आणि मतदान करावं. आज तो पर्याय आम्हाला डोळ्यासमोर दिसतोय. आणि निश्चितच ह्यावेळेस आम्ही मतदानाची टक्केवारी वाढवणार आणि मतदान पण करणार, हे लोकांच्या उत्स्फूर्त भावना त्या ठिकाणी दिसून येतात. अपक्ष म्हणून चिन्ह किती महत्त्वाचं वाटतंय तुला? आणि त्यासाठी काही विशेष झगडावं लागतंय किंवा ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी? नाही, मला तसं अडचण वाटत नाही, कारण की भगवंताच्या कृपेने मला शिलाई मशीन म्हणून चिन्ह मिळालेलं आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं आता मला जनतेने की आपला मतदारसंघ फाटलेला आहे आणि आता त्याला शिवण्यासाठी तर शिलाई मशीनच गरजेचं आहे. त्याच्यामुळे जनतेने स्वीकारलेलं आहे, काही अडचण वाटत नाही. बरं, या दरम्यान कुणाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार म्हणून उभं असताना तुला मिळाला आहे आणि कुणाचा पाठिंबा अपेक्षित आहे? मला अनेक जणांचा पाठिंबा चांगल्या पद्धतीनं मिळतो आहे, कारण की नेहमी आम्ही सांगत असतो मी एक माळकरी आहे. आणि जसं चोर चोराचा प्रचार करतो तशी आमची वारकरी मंडळ वारकऱ्याचा प्रचार करायला लागलेत. बरं, दरम्यान अशाही चर्चा होत्या की रोहन देशमुखला मनसेही पाठिंबा करते. मनसेचे वरिष्ठ नेत्यांकडून तसं काही पाठिंबा नाही. पण खालच्या स्तरावरती कार्यकर्ता स्तरावरती त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं आज सगळीकडं म्हणजे या माझ्यासोबत प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीने येत आहेत. त्यांची जे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं कामाला लागले. आणि फक्त मनसेच नाही तर राष्ट्रवादीचे बरेचसे लोक आजही नाराज आहेत, कारण की राष्ट्रवादीच्या मंडळींनी फक्त पाहुण्यारावळ्यांना पदं वाटली आणि पैसे दिले आणि मोठं केलं. पण कार्यकर्ते आजही कुठेही नाहीत दिसत. आज शिवसेनेचे अनेक या ठिकाणी नेते आहेत जे मोठ्या प्रमाणात नाराज आहे, कारण की मागच्या वर्षी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तेच आज परत येत आहेत. आणि लोकांचा त्यांच्याबद्दलचा विश्वासार्हता ही जनमतातून संपलेली आहे, कारण की मागच्या वेळेस लोकशाहीने दाखवून दिलं आहे की त्यांना लोकांनी नाकारलेलं असताना तरी देखील पक्षाने परत त्यांना तिकीट दिलेलं आहे. त्याच्यामुळं जनतेमधून असा एक उठाव आहे की बाबा जरी ह्यावेळेस पक्ष जरी चुकला असेल पण जनता मात्र चुकीचं पाऊल उचलणार नाही, असं जनतेतून एक उठाव येत आहे. बरं, नक्कीच. जाता जाता जय महाराष्ट्राच्या माध्यमातून काय उस्मानाबादकरांना आणि तुझ्या मतदारसंघातील तुझ्या मतदारांना आवाहन करशील? मला असं वाटतं की आता राहिले ते 8-10 दिवस राहिलेले आहेत. मी एवढंच आवाहन करेन की 8 ते 10 दिवस तुम्ही माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं. पुढचे 5 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याची ही जबाबदारी माझी राहील. आणि निश्चितच तुमचा भाऊ असेल, एक मुलगा असेल, या भावनेने मला एक आशीर्वाद द्यावं. आणि 100% भगवंताच्या कृपेने ही निवडणूक आपल्याला लढायची आणि ती जिंकूनच यायची आहे. ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती करेल. बरं, नक्कीच. रोहन देशमुख, आणखी एक प्रश्न राहिला त्याकडे जातो. रोहन देशमुख जिंकणार, कारण सर्वच उमेदवार मी जिंकणार हा दावा करतायत. रोहन देशमुखही दावा करतोय की मी जिंकणार. रोहन देशमुखला जिंकून आणण्यासाठी किंवा मतदार
रोहन देशमुखलाच मतदान करतील यासाठी रोहन देशमुखनं याआधी जी भरीव कामगिरी केलेली आहे किंवा यापुढे करणार आहे, या विश्वासावर तुला मतदार निवडून देणार आहेत, ती कामगिरी अगदी थोडक्यात सांगशील? एक कारखान्याचा प्रश्न, ऊसाचा प्रश्न, त्यासाठी कारखाना उभा झाला. दुधाचा प्रश्न, त्यासाठी परांड्यामध्ये डेअरी उभा झाली. आज सामुदायिक विवाह सोहळ्याच्या सारख्या चळवळी, आज गेल्या 9 वर्षापासून 1700 जणांचं लग्न लावलं. आर्थिक परिस्थितीमुळे जे विद्यार्थी अडचणीत आहेत त्या विद्यार्थ्यांना आज दत्तक लोकमंगल घेतं. अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी लोकमंगलच्या माध्यमातून राबवलेले आहेत. आणि आज या तरुणांच्या हाताला काम, इथल्या शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मला असं वाटतं की जे माझ्यासमोर जे उमेदवार आहेत यांनी अनेक वर्ष, कुणी आमदार असेल, कुणी मंत्री असेल, कुणी खासदार पण होतं, हे पदं भोगलेली असताना देखील हा मतदारसंघ आजही मागासलेला आहे. आणि हे मागासलेपण काढण्यासाठी आज लोक निश्चितच मला आशीर्वाद देतील. बरं, नक्कीच. रोहन देशमुखची आणखी एक बाजू आहे, ते म्हणजे रोहन देशमुख एक वारकरी आहे. आणि वारकरी म्हणून, वारकरी ते राजकारणी आणि आता लोकसभा उमेदवार, तर हा प्रवास कसा होता, अगदी थोडक्यात सांगशील? मला असं वाटतं की सुरुवातीला, कारण की हा जो मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो आहे, इथली जर पार्श्वभूमी बघितली तर इथं अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं किंवा अजूनही हुकुमशाही असं एक गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं या ठिकाणी आहेत. आणि वारकरी म्हटल्यानंतर लोकांची भावना बघण्याची एक वेगळी असते की बाबा एक सरळ सोजवळ अशा पद्धतीनं. मी अगोदरच मतदारांना सांगितलं होतं की मी 2 प्रकारचा वारकरी आहे. एक वारीला जाणारा पण वारकरी आहे आणि प्रसंगी वार करणारा पण वारकरी आहे. त्याच्यामुळे लोकांनी स्वीकारलेलं आहे. रोहन, खूप खूप धन्यवाद. तू जय महाराष्ट्राशी चर्चा केलीस, तुझे मतं समोर आणलीस आणि मतदारांपर्यंत ती पोहोचवण्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरू. आणि खूप खूप शुभेच्छा तुला. या दरम्यान तू नक्की जिंकून येशील आणि तरुणांचा एक उमेदवार लोकसभेत जाईल आणि तरुणांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महाजनादेश 2014मध्ये आज इथंच थांबतोय. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.